स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी नागपूरमधून समोर येते। नागपुरात स्कूल व्हॅनला महापालिकेच्या बसची धडक बसली। अपघातात 3 ते 4 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती आहे। बसच्या जोरदार धडकेमुळे स्कूल व्हॅनचा काही भाग अक्षरशः चेपलाय। विद्यार्थी सीटवरून थेट खाली कोसळले। नागपुरातील पंचशील चौकातून कॅनल रोडकडे जाणाऱ्या स्कूल व्हॅनला महापालिकेच्या आपली बस सेवेच्या बसने धडक दिली। बसची धडक जोरदार असल्याने स्कूल व्हॅनचा काही भाग चेपला गेला, तर आतमध्ये बसलेले विद्यार्थी त्यांच्या सीटवरून खाली कोसळले। या घटनेत 3 ते 4 विद्यार्थी जखमी झाले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतोरे यांच्याकडून। तेजस, स्कूल व्हॅन आणि या बसचा अपघात झाला, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आज सकाळच्या सुमारास आहे ती नागपुरातील पंचशील चौकाची घटना घडली। एकूणच जर बघितलं असेल तर पंचशील चौकावरून पत्रकार भवनापर्यंत कॅनल रोडकडे जाणाऱ्या स्कूल व्हॅनला महानगरच्या पालिकेच्या आपली बसने जी आहे ती धडक दिली आहे। धडकमध्ये जर बघितलं तर 3 ते 4 विद्यार्थी आहेत ते जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या प्राथमिक उपचार सुद्धा जे आहे ते खाजगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले, त्याचे दाखल करण्यात सुद्धा आले होते। एकूणच जर बघितलं असेल तर सकाळी 7 ते 7:15 दरम्यानची घटना आहे। भरधाव वाहन जे आहे महानगरपालिकेचे बस होते त्यांनी जे आहे ते एकूणच जे आहे ते स्कूल बसला धडक दिली आहे। धडकेमध्ये बघितलं असेल तर एका अर्थानं जे आहे ते जास्त विद्यार्थी नव्हते, मात्र या संपूर्ण याच्यात पोलीस प्रशासन काय कारवाई केली? निश्चित तेजस, त्यामुळे एकंदरीतच आता हे 3 ते 4 जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। तुर्तास धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईकरांनो, काळजी